नमस्कार. मी वंदना सलोदे वाघमारे, समुपदेशिका तथा शिक्षिका. शुभम भवतु, सुप्रभात. आजचा सुविचार आहे की कर्म श्रेष्ठ आहे का भाग्य श्रेष्ठ आहे. ह्याचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर त्याला एक मार्मिक उदाहरण या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं. समजा आपल्या बँकेमध्ये लॉकर असतं आणि लॉकरची चावी त्या ग्राहकाकडे असते आणि मॅनेजरकडेही असते. ज्यावेळेस ग्राहक आपली चावी लावतो आणि मॅनेजर आपली चावी लावतो त्याच वेळेस ते लॉकर उघडतं. म्हणजे काय, भाग्याची चावी जी आहे ती आपल्या भगवंताकडं आहे असं आपण समजलं तर कर्माची चावी आपल्याकडंच आहे. म्हणून आपलं कर्म जर चांगले असेल, आपल्या कर्माची चावी मजबूत असेल तर मात्र भाग्याची चावी लावल्यानंतरच ते दार उघडतं. जर आपलं कर्माची चावी चांगली नसेल तर भाग्याची चावी कितीही मजबूत असेल, किती वेळाही लावली असेल तर ते दार मात्र आपलं नशिबाचं दार मात्र उघडत नाही. म्हणून भाग्य आणि कर्म ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत, कर्म हे आपल्याकडे आहे आणि भाग्य हे देवाकडं आहे. पण नशिबाची चावी ह्या दोन्ही गोष्टी लावल्याशिवाय उघडत नाही. धन्यवाद. शुभम भवतु, स्वयं भव.